नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 कनिष्ठ लिपिक शिपाई हमालसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत जीकेचे, जे तुम्हाला उपयोगी पडतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून। तर तुमचा स्कोर किती आला ते सांगायला विसरू नका व्हिडिओच्या शेवटी, आणि व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। पहिला प्रश्न आहे, सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात? A3, B4, C7, D8। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे C7। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो? A पांढरा रंग, B निळा रंग, C काळा रंग, D हिरवा रंग। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला मंडळी ते सांगायला विसरू नका। उत्तर आहे C काळा रंग। पुढील प्रश्न आहे, मानवी कान रिकामी जागा यापेक्षा कमी वारंवारता ध्वनी ऐकण्यासाठी असमर्थ असतो। A 20 हर्ट्ज, B 55 हर्ट्ज, C 80 हर्ट्ज, D 105 हर्ट्ज। उत्तर आहे A 20 हर्ट्ज। पुढील प्रश्न आहे, प्रिझम मधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन कोणत्या रंगाचे होते? A जांभळा, B लाल, C हिरवा, D पिवळा। योग्य उत्तर आहे D पिवळा। पुढील प्रश्न आहे, विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात? A जस्त, B पारा, C तांबे, D मृदू लोखंड। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे D मृदू लोखंड। पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात? A तामिळनाडू, B उत्तर प्रदेश, C केरळ, D कर्नाटक। तर तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे D कर्नाटक। पुढील प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? A 32 डिग्री सेल्सिअस, B 37 डिग्री सेल्सिअस, C 34 डिग्री सेल्सिअस, D 39 डिग्री सेल्सिअस। उत्तर आहे B 37 डिग्री सेल्सिअस। पुढील प्रश्न आहे, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? A एनाफिलीज, B प्लाझ्मोडियम, C हायझोबियम, D यापैकी काही नाही। योग्य उत्तर आहे B प्लाझ्मोडियम। पुढील प्रश्न आहे, विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? A बॅक्टेरियोलॉजी, B व्हायरोलॉजी, C मेटलॉजी, D यापैकी काही नाही। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगत चला। योग्य उत्तर आहे B व्हायरोलॉजी। पुढील प्रश्न आहे, BCG लस रिकामी जागा या रोगापासून बचाव करते? A पोलिओ लसीपासून, B रातांधळपणा, C क्षयरोग, D कुष्ठरोग। योग्य उत्तर आहे C क्षयरोग। पुढील प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वा अभावी मनुष्यास रातांधळपणा हा रोग होतो? A अ जीवनसत्व, B ब जीवनसत्व, C क जीवनसत्व, D ड जीवनसत्व। तुमचे योग्य उत्तर आहे A अ जीवनसत्व। पुढील प्रश्न आहे, पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? A सोनार तंत्रज्ञान, B सोलार तंत्रज्ञान, C सुपरसोनिक तंत्रज्ञान, D अल्ट्रासोनिक तंत्रज्ञान। तर तुमचे योग्य उत्तर आहे A सोनार तंत्रज्ञान। पुढील प्रश्न आहे, त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो? A मेलॅनिन, B जीवनसत्व, C लोह, D यापैकी काही नाही। तुमचे योग्य उत्तर आहे A मेलॅनिन। पुढील प्रश्न आहे, हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? A यमुना नदी, B गंगा नदी, C महानदी, D गोदावरी नदी। योग्य उत्तर आहे C महानदी। पुढील प्रश्न आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? A गलगंड, B मधुमेह, C कुष्ठरोग, D पोलिओ। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे A गलगंड। पुढील प्रश्न आहे, मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते? A 24, B 36, C 21, D 30। याचे योग्य उत्तर आहे A 24। पुढील प्रश्न आहे, मानवी हृदयाचे दर मिनिटात रिकामी जागा स्पंदने होतात? A 72, B 82, C 92, D 78। तर याचे योग्य उत्तर आहे A 72।
पुढील प्रश्न आहे युनिव्हर्सल डोनर म्हणजे रिकामी जागा रक्तदाता होय. ए बी, बी बी, सी ओ, डी ए. योग्य उत्तर आहे सी ओ. पुढील प्रश्न आहे भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात. ए 20 भाषा, बी 13 भाषा, सी 15 भाषा, डी 17 भाषा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी 17 भाषा. पुढील प्रश्न हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते. ए आंबा, बी लिंबू, सी पेरू, डी केळी. तर याचे योग्य उत्तर आहे बी लिंबू. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे किती बरोबर आले ते सुद्धा सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.